नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025 ची अपडेट आहे. या पोलीस जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरलं, जे मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही 100% पोलीस व्हाल विद्यार्थी मित्रांनो. कारण खूपशे विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहेत, खूप विद्यार्थी फॉर्म आहेत ते जिथे जास्त जागा आहेत तिथे फॉर्म भरत आहेत. जसं तुम्ही समजू शकता पुणे शहर, मुंबई, नागपूर शहर अशा ठिकाणातील जे जास्त जागा आहेत, जिथे 500 पेक्षा जास्त जागा आहेत, जिथे 300 पेक्षा जास्त जागा आहेत, तिकडे विद्यार्थ्यांचा जो लक्ष आहे तो सर्वात जास्त चाललेला आहे. पण जिथे जागा कमी आहेत, जिथे जागा 100 पेक्षा कमी आहे, तिथे कोणाचा लक्ष जात नाही आहे. आज त्याच बाबत मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही ह्या जिल्हे जे मी आता इथे दाखवते तुम्ही, ह्या जिल्ह्यांना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. कारण हे सुद्धा जिल्हे जे आहेत, इथे तुम्हाला सुद्धा सिलेक्शन भेटू शकते. मी तुम्हाला अंडर 100चे हे जे जिल्ह्यातील जागा आहेत, ते मी तुम्हाला सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता सर्वांचं लक्ष जो आहे तो पुणे शहरकडे आहे, पण पुणे ग्रामीणला कोणाचं लक्ष नाही. इथे पुणे ग्रामीणला 69 आहेत. तुमच्या मनात काय असतं, की जिथे जास्त जागा आहेत, तिथे आम्ही फॉर्म भरतो, सिलेक्शन होईल. विद्यार्थी मित्रांनो, जिथे जागा जास्त असतील, तिथे फॉर्म सुद्धा जास्त येतील. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण इथे तुम्हाला कमी जागा दिसत आहेत, पण इथे फॉर्म कमी येतील. हे सुद्धा सांगतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की सर आमची तयारी कमी आहे, आम्हाला मार्क्स ग्राउंडला कमी येतात, आम्हाला पेपरमध्ये कमी येतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता टाईम आहे तुमच्याजवळ. टाईम गेलेला नाही. तुम्ही हे जिल्हे तुम्ही सुद्धा निवडू शकता. कारण भरपूरशे विद्यार्थ्यांचे जिल्हे जास्त जागेकडेच असतो. हे तुम्ही पाहत असता. पण जर तुम्ही हे जिल्हे निवडले, जसं रायगडला 94 आहेत, सोलापूर ग्रामीणला 90 आहेत, कोल्हापूरला 88 आहे, परभणीला 86 आहे, सोलापूर शहरला 79, सिंधुदुर्ग 78, अहिल्यानगरला 73, पुणे ग्रामीणला 69, सांगली, गोंदिया, भंडाराला 59, त्याचबरोबर संभाजीनगरला 59, वाशिमला 40, हिंगोलीला 37 आणि लातूरला 30. असे हे अंडर 100चे 15 प्लस जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि या जिल्ह्यामध्ये कमीत कमी जागा आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरीनुसार 2 असतील, 5 असतील, 10 असतील, 15 असतील. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. कारण जर इथे काही असे विद्यार्थी, आपला एक ग्राउंड मधला विद्यार्थी आहे, राहुल मलस कोल्हे म्हणून आहे, त्या विद्यार्थ्यांच्या तयारी ठीकठाक होती. खूप जास्त पण नाही होती आणि खूप कमी नाही होती, ॲव्हरेज होता तो विद्यार्थी. त्यांनी रिस्क घेऊन फॉर्म भरलं, जे आता मागील जे भरती आली रिस्क घेऊन फॉर्म भरला आणि त्याचं सिलेक्शन झालं. त्यांनी स्वतःला आणखी मेहनत केली आणि त्याने तिथे सिलेक्शन घेतलं. कारण तिथे जागा कमी होते, पण कॉम्पिटिशन सुद्धा कमी झाली. कारण तिथे विद्यार्थी जो भरणारा असतो, तो एकतर ह्या सोचमध्ये की ज्याचा अभ्यास चांगला आहे तो जातो, ज्याचा ॲव्हरेज अभ्यास तो जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा सांगणार आहे की इथे फॉर्म कोणी भरायची आणि इथे फॉर्म कोणी नाही भरायचं विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिले आणखी आता सांगून देतो, की ज्या विद्यार्थ्यांचे 32 ग्राउंडला आणि 68 जर तुम्हाला या 70 पर्यंत जर तुम्हाला पेपरमध्ये असतील ना, ग्राउंडमध्ये एवढे येत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही इथे फॉर्म भरायच नको. कारण इथे तुमचं सिलेक्शन होणार नाही, एवढा कमीवर होतच नाही. तुम्ही तिकडे जा, मुंबईला जा, पुणेला जा, तिथे भरा. पण इथे नका. जर ज्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला जर आता इथे फॉर्म भरायचा आहे, तर तुमचा स्कोर किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? जवळपास तुम्हाला 38 ते तुम्हाला जवळपास 40-42च्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो जर ग्राउंडला मार्क्स पडत असतील आणि पेपरमध्ये तुम्हाला 85 प्लस मार्क तुम्हाला पडत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे रिस्क घेऊ शकता फॉर्म भरायला. कारण नो डाऊट जागा कमी आहे, इथे तोच विद्यार्थी जातो ज्याला वाटते की आपण आपल्या जिल्ह्यात राहावं, ज्याला ज्याला वाटते की आपण आपल्या घराजवळच राहावं, असे विद्यार्थी आणि त्यांची तयारी, ग्राउंडची तयारी आणि पेपरची तयारी चांगली असते, त्याच विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरावा. किंवा जर तुम्ही रिस्क घेऊ शकाल, जे विद्यार्थी ॲव्हरेज आहेत या कमी आहेत, जर तुम्ही तयारी स्वतःची वाढवत असाल, 38-40 पर्यंत तुम्ही ग्राउंडला घेत असाल आणि 85 प्लस तुम्ही मार्क तयारी करून, आताही टाइम आहे, तयारी करून जर तुम्ही तेवढं मार्क्स, तर इथे रिस्क घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हे जेवढे जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. जर तुम्हाला काही अडचणी असतील,
तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या सर्व कमेंटचा मी तुम्हाला उत्तर देणार. पण हे जे जागा तुम्हाला मी सांगत आहे याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. कारण इथे सुद्धा तुम्ही पाहाल, जर इथे जर फॉर्म कमी आले तर कट ऑफ सुद्धा कमी घेऊ शकतो. जर फॉर एक्झाम्पल आता समजा, जर इथे जसं समजा 30 जागा आहेत आणि एका जागेसाठी विद्यार्थ्यांनी 40 फॉर्म भरले फॉर एक्झाम्पल एका जागेला, तर 4 त्रिक 1200 म्हणजे 1200 फॉर्म होतील इथे. आणि जर मुंबईला 2000 प्लस जागा आहेत, 2000 प्लस जागा इथे तुम्हाला दिसत आहेत, तर इथे जवळपास 3 ते 3.5 लाख विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला फॉर्म पाहायला भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन समजा 1200 कुठं आणि 3.5 लाख, 3 ते 3.5 लाख फॉर्म कुठे. तर तुम्ही विचार करा, सोच समजून माझा ऐका आणि दुसरे जे तुम्हाला गाईड करत असतील त्यांचं सुद्धा ऐका आणि तुम्ही एका कन्क्लुजनवर पोहोचा आणि तुम्ही फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. मुंबईला खूप लोक जातील, पण हे जिल्हे दुर्लक्ष करता तुम्ही. पुण्याला खूप लोक जातील, पण हे जिल्हे तुम्ही दुर्लक्ष करता. म्हणून तुम्ही थोडा विचार करा आणि जर वाटत असेल तर इथे फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.